आज एका नव्यान ग्राउंडची तुम्हाला मी सफर घडवणार आहे। अर्थातच तुमचा अंदाज आला असेल की आता एकच मॅच राहिली म्हणजे दुसरं कुठलं ग्राउंड असणार। ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरला आहे मी। चला आज लॉर्ड्सची घडवली अशी ओल्ड ट्रॅफर्डची सफर घडवतो तुम्हाला। जसं पुण्यामध्ये कोथरूड तसंच मँचेस्टरला अल्ट्रिंकम नावाचा भाग आहे। तिथनं मला जायचं आहे ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडला। जसं लॉर्ड्सला मी ट्यूबनी गेलो होतो तसं आता मला ट्रामनी जायचं आहे। ट्राम माझी उभी आहे, ही मिळेल का मला? चला नंतर भेटू, पहिल्यांदा ट्राम पकडतो। ट्रामचा असा आहे, याच्यातनं मी तिकीट काढलंय। ट्रामला अजून 3 मिनटं आहेत। पिकॅडलीची ट्राम पकडणार आहे, त्यामुळे आता ट्राममध्ये मी जाऊन बसतो आणि प्रवास करतो ओल्ड ट्रॅफर्डचा। अल्ट्रिंकमहून आमची ट्राम निघालेली आहे। 20च मिनिटाचा प्रवास आहे, 15-20 मिनिटाचा ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडसाठी। स्टेशन जवळ आलेलं आहे, हे बघा। ओल्ड ट्रॅफर्ड स्टेशनला मी पोचलोय। इथनं लंबा वॉक आहे थोडासा, पण तुम्ही तो आनंदाने करणार आहे। ओल्ड ट्रॅफर्ड स्टेशनला लागून 1 मिनिटाच्या अंतरावरती हे ग्राउंड आहे, त्यामुळे इथनं उतरायचं आणि अक्षरशः 1 मिनिटाचा प्रवास करून ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडवरती जायचं। काय सुख आहे, काय पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि किती कन्व्हिनियन्स आहे। कारण तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, हे ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम आपल्याला दिसायला लागलेलं आहे, लँकेशायर क्रिकेट क्लबचं। आणि हा जो सरळ रस्ता जातो आणि जे लांब तुम्हाला तिकडे हे जे दुसरं स्टेडियम दिसतंय, हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मँचेस्टर युनायटेडचं स्टेडियम आहे। लँकेशायर काउंटी क्लबचं हे आहे ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंड। अमेझिंग इतिहास आहे याचा। ह्या बाजूनी दाखवतो, परंतु समोर जी बिल्डिंग आहे इथं पॅव्हलियन पण आहे आणि आमची प्रेस बॉक्स सुद्धा, त्यामुळे तिकडे जाऊयात आपण। लॉर्ड्सची प्रेस बॉक्स मी तुम्हाला दाखवली होती, ही आहे ओल्ड ट्रॅफर्डची प्रेस बॉक्स। तसं म्हणायला गेलं तर ही लोकेशन वाईजही सुंदर आहे। माझ्या सीटवरनं हे असं दृश्य दिसतं ओल्ड ट्रॅफर्डचं। परंतु ही गोष्ट तुम्ही बघताय, काय झालंय काचेला? तुम्ही म्हणाल बॉल लागला की काय? सांगून खोटं वाटेल, आत्ताच्या इंग्लंडमधल्या गरमीनी या काचेला तडे गेलेत। हे ऐकून मी थक्क झालो। मॅचच्या दिवशीही गरमी ही राहणारच आहे। या मैदानाचा इतिहास खूप जुना आहे, 1857। हो, ही सनावळी आपल्यासाठी खूप मोलाची आहे। 1857ला लँकेशायर क्लबची स्थापना झाली होती आणि या मैदानावरती खेळ चालू झाला होता। आणि विश्वास ठेवा माझ्यावरती, ॲशेसची कसोटी 1884 साली इथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर अव्याहत या मैदानावरती क्रिकेट चालू आहे। 5 वर्ल्ड कप, 75, 79, 83, 99, 19 5 वर्ल्ड कप या ग्राउंडनी पाहिलेले आहेत।
17 सर्वात जास्त 17 वर्ल्ड कपच्या मॅचेस या मैदानाने आपल्या अंगाखांदावरती खेळवलेल्या आहेत आणि बऱ्याचशा सेमीफायनलसुद्धा याच मैदानावरती झालेल्या आहेत. हा आहे इतिहास या मैदानाचा आणि अर्थातच भारतासाठी सुद्धा हे मैदान मोलाचं आहे. सुनील गावस्करांची अजरामर द्विशतकी खेळी या मैदानावरती झाली होती. 1900 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला रोहित शर्माने याच मैदानावरती धून काढलं होतं आणि न्यूझीलंडनी याच मैदानावरती भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे सुखदुःखांच्या लहरी उठणारं हे मैदान आहे, परंतु तरीही फार सुंदर आहे, ऐतिहासिक आहे. मॅचच्या आदल्या दिवशी संपूर्ण संघ सरावाला आलेला आहे. मालिकेमध्ये 1-1 बरोबरी आहे, त्यामुळे चाबूक जो शब्द वापरला जातो क्रिकेटमध्ये, तशी चाबूक तिसरी निर्णायक मॅच या मैदानावरती खेळली जाणार आहे आणि त्याची तयारी आत्ता जोरदार चालू आहे. सुनंदन लेले, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, मँचेस्टर.